उन्हाळ्यात गच्चीवर झोपण्यात वेगळाच आनंद. सकाळी मी झोपलेला असता आवाज आला, काकू काकू, दूध आहे का? कोण आहे? अहो मी शीतल आहे. अगं तू आहेस वय? अगं मी अंघोळ करायला आत्ताच आले नानी. थांब किशाला हाक मारते. ए किशा उठ, त्या पोरीला दूध दे. किशा गच्चीवरून झोपलेला पोरगी आहे ऐकताच तो उठला. हाताने केस इचरले तो खाली यायला हळूहळू. दोघांनी एकमेकाकडे पाहिले. किशाने विचारलं, काय पाहिजे? शीतली म्हणाली, दूध पाहिजे 1 लिटर. ये इकडं, चुलीपाशी आहे दुधाचं कॅन. तिच्या हातातून कॅन घेताना तिच्या हाताला स्पर्श झाला. असा अंगाला काटा आला झटकन. मी धो ओतले, तिच्याकडं पाहिलं आणि तिला कॅन देताना आणखी एकदा स्पर्श झाला. परत अंगाला काटा आला. खूप बरं वाटलं. एवढ्या जवळून मी आत्तापर्यंत कधीच कोणत्या मुलीला पाहिलं नव्हतं. मला तिला पाहून फार बरं वाटलं. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. मला काहीच कळेना. सारखं तोच क्षण आठवू लागला. मी तिला या अगोदर अनेकदा पाहिलं होतं, परंतु मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. परंतु आज मला ती माझीच आहे असं वाटायला लागलं. नंतर मी हाच विचार करत बाथरूममध्ये गेलो. अंघोळ केली. 1 तास तिच्या आठवणीत मला कधी तिच्याशी भेटेल असं झालं. मी सायकल उचलली आणि तिच्या घरासमोरून सायकलवरती फिरू लागलो. तिच्या घरासमोरून जातेवेळेस मला तिच्या दारात तिची आई दिसली. तिने मला हाक मारली, किशा. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्या म्हणाल्या, तुझ्या आईला सांग आम्हाला दररोज 1 लिटर दूध हवं आहे. मग त्यानंतर मी तिथून पुढे गेलो. मी घरात पाहत होतो. शीतल काही दिसली नाही. मी सरळ दिन्याच्या घरी गेलो. दिन्या आपला जिगरी मित्र. दिनेश काकू, दिनेश आहे का? दिने आला पुढून आणि तो म्हणाला, अरे किशा, तू एवढ्या सकाळच्या रामपरात इकडं कसं काय? अरे काय, कपडे घाल, चल आपल्याला पटकन हेरेवर जायचं आहे, काम आहे. दिन्या कपडे घालून सायकलवरती बसला महाग. तेव्हा मी सायकल पळवली. पूर्ण प्रसंग आम्ही पार हिरवर गेलो. मग त्याला प्रसंग सांगितलं सकाळचा सगळा काढलेला. मग त्याच्यानंतर काय बघू म्हणते दिन्या, बघूत आता पुढल्या भागात. चालतंय, धन्यवाद, बाय.